छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील किरदुल या इथला तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालाय आणि अचानक ते संपूर्ण पाणी गावामध्ये शिरलं। गावातले रस्ते जलमय झाले आणि यात अनेक वाहनं वाहून गेली। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। सांगली जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे सांगलीच्या कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रज बंधारे पाण्याखाली गेलेत, तर पलूस तालुक्यातील नागाठाणे बंधाराला देखील पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदीच्या पुरानं काठावरील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय। पुराचं पाणी शेतात शिरून मूल शहराच्या वेशीपर्यंत आलंय। पुराची स्थिती दाखवणारी दृश्य तेजस चौखुंडे या युवकाच्या ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहेत। कोल्हापुरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असून पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगा नदीचं पाणी हे 39 फुटांवर आलं असून जिल्ह्यातील 86 बंधारे पाण्याखाली गेलेत। प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून अनेक नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विरारमध्ये सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे पूर्वेकडील मनवेलपाडा ही जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलंय। शाळेच्या प्रांगणामध्ये पाणी साचल्यानं चिमुकल्यांनी या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत केली आहे। साताऱ्यामध्ये महाबळेश्वर तापोळा या मार्गावरती दरड कोसळली आहे। वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती, मात्र प्रशासनाकडून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली, तर घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सांगलीतील शिराळा तालुक्यातील धुवाधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत। त्यामुळे मणदूर इथं फरशी जी आहे ती वाहून गेली आहे, त्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं काही अंशी उसंत घेतली, मात्र अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत। तर मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे वाघोटण नदीला पूर येऊन त्याचा फटका हा खारेपाटण या गावाला बसलाय। सांगलीतील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी कायम असल्यामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। चांदोली धरण 78% भरल्यानं पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णा आणि पंचगंगा नद्या सध्या इशारा पातळीवर वाहत आहेत। कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सध्या 1.5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही सरकार समन्वय साधून पाणी सोडत आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे दरव्हा या तालुक्यातील मोजरा इजरा येथील नाल्याला मोठा पूर आलाय। त्यामुळे एका बाजूने नाला फुटल्यानं नाल्याचं पाणी हे गावामध्ये शिरलंय आणि शेतामध्ये देखील शिरलंय। पाण्याचा वेग जास्त असल्यानं कापूस सोयाबीन पिकं खरडून गेली आहेत। शेतात 3 ते 4 फूट पाणी साचलंय आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास गेल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील गोदावरी नदीवरील उभारण्यात आलेला मेडीगट्टा कालेश्वर या धरणाचे 85 दरवाजे खुले करण्यात आलेत। यावेळेस धरणामध्ये 8,19,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे गोदावरीच्या किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाल नदीला पूर येऊन गडचिरोलीचा नागपूर आणि चंद्रपूरशी असलेला संपर्क तुटलाय। जिल्ह्यात 4 राष्ट्रीय महामार्गांसह 28 मार्ग बंद आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुरखेडा तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे सती नदीला पूर आलाय। कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं आंधळी वाघेडा मलदुगी या मार्गावरची वाहतूक सध्या सुरू आहे, मात्र पुलावरून पाणी आल्यामुळे हा मार्गही बंद झालाय। कोरची कुरखेडा तालुक्यातील जवळपास 100 गावांचा संपर्क मुसळधार पावसामुळे तुटलाय। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीत तब्बल 8 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती असलेलं कालेश्वर जवळील नदीघाट हा पाण्याखाली बुडालाय, तर मेडीगट्टा आणि कालेश्वर धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आल्यानं गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरूच असून पूर परिस्थिती ही जैसे थेच आहे। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय, तर सिरोंचा आलापल्ली आणि भामरागड येथील 28 पेक्षा जास्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उल्हास नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होते। विशेष म्हणजे रात्रभर झालेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तसंच काही ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पाणीपातळीत सातत्यानं वाढ होतीये। मुंबईत मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। तानसा धरण 87.52% भरलंय, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे। भांडूपमध्ये मुसळधार पावसामुळे रमाबाई नगर परिसरामध्ये मोबाईल टॉवर घरांवर कोसळलाय, त्यामुळे 3 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। पालघर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। बोईसर, डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्यही खुललंय। दापोलीत रात्रभर पावसानं उसंत घेतली होती, मात्र सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। किनारपट्टी भागातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। गड नदीला पुन्हा पूर आल्यानं पुराचं पाणी माखजन या बाजारपेठेमध्ये शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात भिजून गेलाय, तर काही ठिकाणी पुराचं पाणी अद्यापही ओसरलेलं नाहीये। रत्नागिरीतील परशुराम घाटाला पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगडमाती रस्त्यावरती आली आहे, त्यामुळे परशुराम घाटातून वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय, त्यामुळे महाडमधील सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा बाळगावा असं आवाहन करण्यात येतंय। यावेळेस नगर परिषदेतर्फे भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आलंय। सांगली जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर गेली आहे। चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिरही पाण्याखाली गेलंय, त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घातली आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे। मागील 24 तासामध्ये महाबळेश्वरमध्ये 241 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे। वसई, विरार आणि नालासोपारा परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखालील मुख्य रस्त्यावरती पाणी साचलंय, त्यामुळे चाकरमान्यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वसई विरारमध्ये मुसळधार पावसानं जोर धरलाय। सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे 1.5 ते 2 फुटापर्यंत आचोळे रोड परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलाय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मात्र वाहन चालकांची कसरत पाहायला मिळते, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय। रायगडमधील पेणमध्ये तुफान पाऊस बरसतोय। महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुट्टी देण्यात आली आहे, तर पाताळगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे।